नवी मुंबई के बोनकोड़े गांव स्थित विठल रुक्माई मंदिर में प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के 12 वर्षों के कार्यकाल के उपलक्ष्य में विशेष पूजा का आयोजन किया गया। इस दौरान महाराष्ट्र के वन मंत्री गणेश नाइक ने मंदिर में पहुंचकर आरती की और प्रधानमंत्री के अच्छे स्वास्थ्य व दीर्घायु की कामना भी की। कार्यक्रम में उपस्थित लोगों ने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के नेतृत्व की सराहना करते हुए देश की निरंतर प्रगति की प्रार्थना भी की। साथ ही मंदिर परिसर में धार्मिक माहौल के बीच सामूहिक आरती और विशेष अनुष्ठान भी संपन्न हुआ। यशस्वी पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या पंतप्रधान कार्याला 12 वर्ष पूर्ण झाली, म्हणून देशाच्या सर्व नागरिकांमध्ये जो एक आनंद आहे, देशाच्या स्वातंत्र्यानंतर झालेल्या पंतप्रधान मोदयांनी निश्चितपणे देशाकरता चांगली कामं केलेलीच आहेत, परंतु माननीय नरेंद्र मोदीजींना 2014 साली या देशाच्या जनतेनं पंतप्रधान बनवलं। पहिले 5 वर्ष, दुसरी आणि तिसरी 5 वर्षाची त्यांची टर्म सुरू झालेली आहे। या कालखंडामध्ये एक गोष्ट मान्य करायला लागेल की पूर्वीच्या कालखंडात तंत्रज्ञान इतकं विकसित नव्हतं, परंतु विकसित झालेल्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी देशाच्या सर्वच घटकांच्या करता एकाग्र होऊन चिंतन करून त्या अनुषंगाने देशाच्या सर्व स्तरावर प्रगतीची पावलं टाकण्याची सुरुवात केली। आणि त्यामध्ये त्यांनी जो एक शब्द वापरला, सबका साथ सबका विश्वास, आणि त्या परिस्थितीमध्ये देश जगातील अन्य देशांना सुद्धा आदर्श राजकारणाची आणि प्रगतीची उदाहरणं देऊ शकला। कृषी क्षेत्रामध्ये देशाची प्रगती झाली, शिक्षण क्षेत्रामध्ये, आरोग्य क्षेत्रामध्ये, देशाच्या संरक्षण क्षेत्रामध्ये तर फार उच्च कोटीची प्रगती देशाने केलेली आहे। आजच्या क्षणाला आपल्या देशातलं भूदल, हवाई दल आणि नौदल हे अन्य जगातील देशाच्या तुलनेमध्ये सामर्थ्यवान झालेलं आहे। वेळोवेळी ज्या वेळेला आजूबाजूच्या दुष्ट विचाराच्या देशातील राज्यकर्त्यांच्या माध्यमातून भारताची अखंडता आणि सुरक्षितता धोक्यात आणण्याचा प्रयत्न केला, त्याला जे प्रत्युत्तर दिलं त्यावेळेला ज्या गतीनं आणि ज्या कौशल्यानं त्याचं उत्तर दिलं, त्याचं एकूण लोकांच्या मध्ये एक प्रकारचं अनुभूती लोकांना आली की देशाचं सामर्थ्य वाढलेलं आहे। भविष्यकालामध्ये सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम सस्यश्यामलम मातरम वंदे मातरम असा पूर्वीचा सोन्याची चिडी असलेला देश मधल्या कालखंडामध्ये त्या देशाला रया येण्याची वेळ आली होती ब्रिटिश कालखंडामध्ये, परंतु स्वातंत्र्यानंतरचा आता सुवर्ण काळ चाललेला आहे आणि भविष्यकालामध्ये देश सर्वार्थाने प्रगती करेल असा लोकांच्या मध्ये विश्वास निर्माण झालेला आहे। ही आजची आरती ही देशाच्या साठी देशाचं नेतृत्व सबल व्हावं, आयुष्यमान व्हावं, शक्तिमान व्हावं, तेजोमय व्हावं, गतिमान व्हावं याकरता देशातल्या विविध गाव खेड्यांमध्ये सुद्धा मंदिरांमध्ये, गुरुद्वारामध्ये, अग्यारीमध्ये, बुद्ध विहारामध्ये, मस्जिदमध्ये, चर्चमध्ये सुद्धा अशा प्रकारची प्रार्थना देशावर प्रेम करणाऱ्या लोकांनी आज केलेली आहे। आणि म्हणून या निमित्तानं जो माझा गाव आहे बोनकोडे गाव, या गावातल्या विठ्ठल मंदिरामध्ये आवर्जून या ठिकाणी या सगळ्या परिसरातले सर्व नगरसेवक, कार्यकर्ते आणि जनसामान्य सुद्धा आरतीला उपस्थित होता। भविष्यकाल सगळ्यांसाठी उज्ज्वल जाईल अशी प्रकारची जी भूमिका माननीय मोदीजींनी घेतलेली आहे,
त्या गतीचा त्या प्रगतीचा फायदा सर्वांनाच मिळेल अशी आशा आहे.